नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे. म्हणजेच की आता याच अनुषंगाने प्रक्रिया सुरू करण्यात देखील आलेलं आहे. व यापूर्वी आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. चला तर तुमच्या जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजेच की आता कर्जमाफी नेमकी कोणाची होणार याबद्दलची अद्यापही कुठली स्पष्टता झालेली नाहीये. व कर्जमाफी ही कोणत्या वर्षाच्या थकिताची होणार, चालू वर्षाची होणार आहे किंवा थकबाकीदारांची होणार आहे, शासनाच्या माध्यमातून अद्यापही कुठली स्पष्टता देण्यात आलेली नाहीये. परंतु आता शासनाच्या आदेशानुसार बँकांच्या माध्यमातून आता माहिती जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून किंवा शेतकरी कर्जमाफीसाठी मोठी मागणी करण्यात आलेली होती आहे. परंतु थकीत कर्जदारांना कर्जमाफी देण्याबरोबरच म्हणजेच की आता 2025 पर्यंत नव्याने कर्ज घेतलेल्या कर्जदारांसाठी ही शेतकरी म्हणजेच की ज्यांनी कर्ज घेतले असतील त्यांना हे कर्ज नवी जुनी केलेली असतील, परंतु त्यांना 2025च्या अतिवृष्टीमुळे हे बाधित झालेले असतील किंवा शेतकरी सुद्धा मार्च नंतर थकीत झालेले असतील, झाल्यानंतर शेतकऱ्यांचा समावेश करावा अशा प्रकारची मागणी देखील शेतकरी संघटनेच्या माध्यमातून केली जात आहे. परंतु आता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांना सकारात्मक असं आश्वासन दिलेलं होतं की शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी मिळणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं उच्चारच्या माध्यमातून काढण्यात आलेलं होतं. म्हणजेच की एकंदरीत समिती गठीत करण्यात आलेली आहे. उच्चस्तरीय समिती वेगवेगळ्यांच्या माध्यमातून अभ्यास करत आहे, अहवाल मागवत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांना अहवाल शासनाच्या सादर करावा लागणार आहे. शासनाच्या माध्यमातून जे काही सहकारी बँका आहेत व सहकारी बँकांकडे थकीत असलेले जे शेतकऱ्यांचे त्याचबरोबर काही कर्जदार असतील, शेतकरी गोळा करायचा सुरुवात करण्यात आलेली आहे. सहकारी बँकांच्या माध्यमातून त्यांना अंतर्गत म्हणजेच की सोसायटीच्या अंतर्गत कर्ज दिलेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा केली जात आहे व जात असताना शेतकऱ्यांना दिली गेली कर्ज, त्यांनी भरलेली कर्ज, थकीत कर्ज असतील याबद्दलची नंबर, शेतकऱ्यांच्या फार्मर आय डी, कर्जदारांच्या 8 उतारा फार्मर आय डी असल्यामुळे 6012 712 कागदपत्रे नावापुरती गोळा केली जाणार आहे. म्हणजेच की फार्मर आय डीच्या आधारे शेतकऱ्यांच्या सर्व डाटा या ठिकाणी घेतला जाणार आहे व शेवटच्या सेव्हिंग अकाउंटच्या एक जी प्रत आहे ती मागितली जात आहे. शेतकऱ्यांच्या आधारशी लिंक असलेले मोबाईल नंबर या ठिकाणी जमा केले जात आहे. कर्जदार शेतकरी जर मयत असेल तर शेतकऱ्यांच्या वारसदाराचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी कागदपत्र ही सर्व गोळा केली जाणार आहे. म्हणजेच की कर्जमाफी बद्दल कुठलीही निश्चित नाही व कुठल्याही प्रकारच्या तशा सूचना देण्यात आलेल्या नाही. कर्जमाफीसाठी पार्श्वभूमी मात्र हे या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहे. कर्जमाफीचाही हा जो डाटा आहे हा शासनाला हवा आहे. बरेच सारे थकीतदार जे कर्जमाफी बाकी होती, आता कर्जमाफीसाठी पात्र निश्चित वारसदार वापरला जाणार आहे नक्की. त्यामुळे आता थकबाकीदारांना असाल किंवा चालू कर्जदार असतील किंवा सोसायटीचे कर्ज असतील अशा मागितले जाणार आहे व कागदपत्र देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून कर्जमाफीच्या ज्या काही पुढील प्रक्रिया आहे ते प्रक्रिया पार पाडत असताना मदत होणार आहे. म्हणजेच की आता कर्जमाफीपासून वंचित राहत असताना आपण पाहिलं होतं की 2017ची कर्जमाफी झाली, नंतर 19ची कर्जमाफी झाली. कर्जमाफीमध्ये बहुतांश जे काही कर्जमाफीचे कर्जदार होते हे शेतकरी बाकी राहिलेले होते. परंतु एक सामूहिक समेणी असतील किंवा मय्यत वारसदार असतील अशा केसमध्ये जास्त खातेदार होते व पुढची अशी प्रक्रिया येण्याच्या आधीच आपण आपली आताची कागदपत्र तयार ठेवा. कागदपत्र जी काही मागितली जातात ती आपल्याकडे सोसायटीकडे देण्याचा प्रयत्न करा. हे फक्त आता सध्या सुरू आहे. सहकारी बँकेसाठी सध्याच्या व्यतिरिक्त पुन्हा खाजगी बँक असतील किंवा राष्ट्रीयकृत बँक असतील हे घेतला जातोय. धन्यवाद.